नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अशा सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत, की जी योजना बऱ्याचशा पालकांपर्यंत, बऱ्याचशा लोकांपर्यंत ही योजनाच पोहोचलेली नाहीये. तर त्या योजनेचं नाव आहे एन-पी-एस वात्सल्य योजना. तर ही एन-पी-एस वात्सल्य जी योजना आहे, ती योजना आपल्या भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते 18 सप्टेंबर 2024 रोजी लॉन्च करण्यात आली. ज्या दिवशी आपलं अर्थसंकल्प होतं, त्या दिवशी संसदेमध्ये ही योजना लॉन्च करण्यात आली आणि ही योजना लहान मुलांसाठी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत हे मी सुरुवातीलाच सांगतो. ही योजना काय आहे? ह्या योजनेचे काही वैशिष्ट्ये आहेत. त्याच्यानंतर कंपाऊंडिंगने पैसे कसे पद्धतीनं वाढतात हे बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की टोटल आपली जी एक्झाम्पल जे आहे, एक्झाम्पलनुसार मुलाची रक्कम किती होते 18 वर्षापर्यंत ते बघणार आहोत आणि ह्या व्हिडिओच्या शेवटीला प्रत्येक वयानुसार कशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. एन-पी-एस वात्सल्य जी योजना आहे, ती योजना लहान मुलांसाठी, अल्पवयीन मुलांसाठी 0 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी एक निवृत्ती वेतन योजना आहे. ही मुलं-मुली दोघं पण घेऊ शकतात. भारताचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सप्टेंबर 2024 मध्ये ह्या योजनेचा शुभारंभ केला. मुख्य उद्देश जो आहे तो मुलांच्या भविष्यकालीन, दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा करणे हा मुख्य उद्देश आहे आणि बचतीची सवय लावणे. हे अशा पद्धतीनं हे प्राण कार्ड तुम्हाला जे मुलांनी हातात घेतलेलं दिसतंय, तर अशा पद्धतीनं प्राण कार्ड पोस्टाने तुम्हाला घरी येतं. ह्याच्यावर भारत सरकार लिहिलंय, नॅशनल पेन्शन सिस्टीम लिहिलेलं आहे आणि ह्याच्यामध्येच तुमचा प्राण नंबर मिळतो, परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर. तर हा अकाउंट नंबर तुम्हाला जपून ठेवायचा आहे, हे कार्ड जपून ठेवायचं आहे. हीच तुमची ओळख राहते आणि ह्याच्या अंतर्गत तुम्ही पैसे जे आहे ते पैसे भरू शकता. एन-पी-एस वात्सल्य 18 वर्षाखालील मुलांसाठी ही योजना आहे. मुलाच्या नावे पालक खाते उघडून पालकच त्याचे रिस्पॉन्सिबल राहतात जोपर्यंत मुलगा 18 वर्षाचा होत नाही, मुलगा-मुलगी 18 वर्षाचा होत नाही तोपर्यंत. असं समजा की एक तुम्ही मुलाची ऑनलाईन बी-सी अकाउंट ओपन केलंय आणि त्याच्यामध्ये त्याच्या भविष्यकालीन तरतुदीसाठी तुम्ही हळू पैसे जे आहेत ते पैसे जमा करता. जी फिजिकल बी-सी राहते त्याची ती तुम्ही कधीही फोडू शकता आणि त्यातून पैसे घेऊ शकता. तसं ह्या ऑनलाईन बी-सी मध्ये होत नाही. तुमच्या मनाने तुम्हाला पैसे जे आहेत ते पैसे काढता येत नाही. तर मुख्य वैशिष्ट्य बघूया, की बऱ्याच वेळेला पालक विचार करतात, की अजून मुलगा लहान आहे. अ, एवढा कशाला आपण लगेच रिटायरमेंटसाठीचा विचार करायचा. पण शिक्षण, करिअर आणि लग्न हे शॉर्ट टर्म गोल आहेत. खरा जो मेन गोल आहे तो आयुष्यभर आर्थिकदृष्ट्या त्या मुलांनी स्वतंत्र राहिलं पाहिजे आणि हे एन-पी-एस मधून साध्य होतं. पैशाची जास्त किंमत नाहीये इथं, वयाची जास्त किंमत आहे. कारण मुलाच्या हातामध्ये किती लवकर इन्व्हेस्टमेंट मिळतीये आणि त्याचा फायदा त्या मुलाला लाँग टर्मसाठी होतो. जसं की आज आपण 30-35च्या घरात आहोत, पण आपल्याला आज समजतंय की रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग करायला पाहिजे. पण विचार करा तुमचा मुलगा जर 4 वर्षाचा, 5 वर्षाचा आहे, तर त्याला 25 वर्ष आधीच समजतंय की आपल्याला रिटायरमेंट प्लॅनिंग करायला पाहिजे. तर हे हे तुमच्या हातात आहे, की तुमच्या मुलाचं भविष्य तुम्ही कशा पद्धतीनं करताय. मुलाला तुम्ही गिफ्ट देऊ शकता, त्याच्या बर्थडे दिवशी अकाउंट काढू शकता आणि त्याला एक गिफ्ट म्हणून अकाउंट देऊन त्याच्यावर तुम्ही हळू पैसे भरू शकता. पॉवर ऑफ कंपाउंडिंग कशा पद्धतीनं होतंय आपण पुढे एक्झाम्पलमध्ये बघितलंयच. पॉवर ऑफ कंपाउंडिंग हे जगातील 8वं आश्चर्य आहे. वेळेनुसार ह्याच्यामध्ये पैसा वाढतो, ते आपण पुढे बघूयात. लवकर पेन्शन अकाउंट सुरू केल्यामुळं पैसा हा हळू वाढतो आणि रिटायरमेंट एजला ज्यावेळेला रिटायरमेंट व्हायची वेळ येते, त्यावेळेला जास्त गुंतवणूक करण्याचा ताण, प्रेशर पालकांवर येत नाही किंवा स्वतः त्या व्यक्तीवर पण येत नाही. आज विचार करा, तुम्ही जर 45च्या घरात आहात आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ बघताय, तर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या हातात फक्त 15-20 वर्ष आहेत आणि तुमचं जर रिटायरमेंट लाईफ सुरक्षित जायचं असेल, तर तुम्हाला 20 वर्षातच जी काही रक्कम आहे ती रक्कम जमा करावी लागेल. पण हीच जर तुमच्या मुलाच्या हातात पुढले 52-53 वर्ष आहेत, तर तेवढा ताण कमी होणार आहे आणि तुमची रक्कमही वाढलेली असणार आहे.
ही योजना 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी आहे. एनपीएस वात्सल्य पालकांना इन्कम टॅक्समध्ये सवलत मिळवून देते. एटीसी अंतर्गत तुम्ही 1.5 लाखापर्यंत टॅक्स बेनिफिट करू शकता आणि एटीसीसीडी 1 IB अंतर्गत तुम्ही 50,000पर्यंत टॅक्स बेनिफिट ह्याच्यामध्ये घेऊ शकता. एनपीएस हे खातं फ्लेक्झिबल आहे. प्रत्येक महिन्यालाच पैसे भरले पाहिजेत अशी सक्ती नाहीये. कधीही कसेही कुठेही पैसे भरू शकता, कितीही पैसे भरू शकता. आणि समजा इन केस तुम्हाला पैसे भरणं शक्य नाही झालं, खातं बंद पडलं अ, अ, कुठल्याही टप्प्यावर, ते जर खातं बंद पडलं तर खातं चालू करायला अतिरिक्त शुल्क नाहीये किंवा कुठल्याही प्रकारची पेनल्टी नाहीये. हा एनपीएसची जमेची बाजू आहे. किंवा तुम्हाला मागचे काहीतरी पैसे भरून हे एनपीएस अकाउंट चालू करायचंय असं काही सुद्धा नाहीये. तर एनपीएस कुठल्याही टप्प्यावर तुम्ही हे खातं चालू करू शकता आणि तिथून पुढं कंटिन्यू हे अकाउंट चालू ठेवू शकता. तर मुलाचं 18 वय होऊपर्यंत गरज भासल्यास तुम्ही त्या गुंतवणुकीच्या 25% रक्कम 3 वेळा काढू शकता. तुम्हाला PFRDA पेन्शन फंड रेग्युलेटरी ऑथॉरिटी डेव्हलपमेंट जी आहे तर ती ह्याच्यावर मॉनिटर करते आणि ती त्यांनी तुम्हाला अलाव केलंय की 3 वेळा तुम्ही पैसे काढू शकता. 18 वर्षानंतर 80% रक्कम एक रकमी काढू शकता. त्यापैकी 60% रक्कम तुमची टॅक्स फ्री राहील आणि उरलेली 20% रक्कम अॅन्युइटीसाठी तुम्ही वापरू शकता. 18 वर्षानंतर तो मुलगा त्याचं खातं रिकेवायसी करून 60 वर्षापर्यंत वापरू शकतो. रिकेवायसी साठी तुम्हाला 3 वर्षाची मुदत दिली. 18 ते 21 या वयोगटात तुम्ही कधीही तुमच्या मुलाच्या रिकेवायसी करून खातं मायनर मधून मेजर मध्ये करू शकता. मोबाईल ऍप्लिकेशन मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे एनपीएस मधील पैशाची स्थिती, स्टेटमेंट डाउनलोड करणं, त्याच्यानंतर त्याचा मोबाईल नंबर बदलणं, ऍड्रेस बदलणं, तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि ह्याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवीन. तर तो व्हिडिओ तुम्ही त्यावेळेला बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर तुम्हाला जो काही व्हिडिओ येईल ह्याच्यानंतरचा पार्ट तो तुम्हाला बघायला मिळेल. ह्याच्या आधी मी एनपीएस रजिस्ट्रेशन सीएससी मधून कसं करायचं तो व्हिडिओ बनवलेलाच आहे. तर आपण बघूया पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचं महत्व, की पॉवर ऑफ कंपाऊंडिंग कशा पद्धतीनं होतं. समजा पहिलं वर्ष आहे आणि पहिलं वर्ष तुम्ही प्रत्येक महिन्याला जर 1,000 रुपये जर मुलाच्या नावे जर गुंतवत गेला तर 10% प्रमाणे मुलाच्या नावावर रक्कम पहिल्या वर्षी तुमची 12,640 रुपये होते. आता काही हे उदाहरण बघितल्यावर काहींच्या मनात प्रश्नचिन्ह येऊ शकतो की 12,000वर 10% 1200 रुपये होतात. तर ते कॅल्क्युलेशन तसं नाहीये. 10% हे तुमच्या पहिल्या महिन्यात 1,000ला 10%, दुसऱ्या महिन्यात तुमच्या 2,000ला 10%, 3,000ला 10% असे तुमचे पहिल्या वर्षात 640 रुपये तुमचं जे व्याज आहे ते व्याज जमा होतं. आणि हे आपण अंदाजे 10% पकडतोय, पण ही जी व्हॅल्यू आहे ही 12% पण लॉंग टर्म साठी तुम्हाला रिटर्न मिळतात. तर अशा पद्धतीनं 12,640 होतील. दुसऱ्या वर्षी तुम्ही गुंतवलेल्या 12,640 वर ह्या 12,640 वर तुम्हाला 10% परतावा मिळेल. प्लस तुम्ही जी काही महिन्याला 12,000 गुंतवत चाललाय त्याच्यावर परतावा मिळेल. म्हणजे टोटल तुमची रक्कम जी आहे ती 26,545 ही 26,545 रक्कम जमा होईल. तर हेच आपण थोडंसं पुढे येऊया. 20व्या वर्षी येऊया. 20व्या वर्षी 2,40,000 रुपये गुंतवून तुमचे 7,60,000 रुपये होतात. पण खरी गंमत जी आहे, जर तुम्ही खात्यामध्ये 30 वर्ष जर थांबला, आज मुलाचं वय 5 वर्षांनी जर अकाउंट काढलं तर त्याच्या वयाच्या 35व्या वर्षी किंवा 40व्या वर्षी जर तुम्ही रिटायरमेंट जर घेतली, म्हणजे काही लोक स्वप्न बघतात की 40व्या वर्षी मला रिटायर व्हायचंय, तर हे स्वप्न सत्यात उतरू शकतं. पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून मुलाचं अकाउंट काढावं लागेल आणि त्याच्या वयाच्या 40व्या वर्षापर्यंत जर अकाउंट कंटिन्यू ठेवलं तर जवळपास 3,60,000 रुपये तुम्ही भरताय आणि त्याचा जो कॉर्पस आहे तो 22,60,000 रुपये कॉर्पस तयार होतोय. त्यामुळं कंपाऊंडिंग ग्रोथमुळं 18 लाखापेक्षा जास्त रक्कम ही त्याला व्याज मिळते. तर ही कंपाऊंडिंग ग्रोथची जी मज्जा आहे ती शेवटच्या 10 ते 15 वर्षात आहे. आणि हा जर अनुभव घ्यायचा असेल तर ह्याच्यामध्ये टिकून राहणं फार गरजेचं आहे. इथं वयवर्ष 5च्या मुलाचं आपण एक एक्झाम्पल बघितलंय. जर तो मुलगा
5व्या वर्षी 1,000 रुपयांनी जर अकाउंट ओपन केलं तर टोटल इन्व्हेस्टमेंट त्याची 1,56,000 होते आणि 18व्या वर्षी सर्वसाधारणपणे 2,80,000 अमाऊंट होते. पण हीच रक्कम 2,20,000 80% रक्कम तुम्ही कॅश घेऊ शकता आणि 55,000 रकमेवर दर महिन्याला 275 पेन्शन मिळेल. पण हेच जर अकाउंट 60 वर्षापर्यंत चालू ठेवलं तर 6,60,000 गुंतवणूक होऊन 70 ते 80 लाख रुपये कॉर्पस तयार होतो. ही कंपाऊंडिंग ग्रोथची जादू आहे, मॅजिक आहे. त्याच 56 ते 64 लाख रुपये कॅश मिळतील. 14 ते 16 लाख रुपये तुमची अॅन्युइटी व्हॅल्यू आहे. ही कुठल्याही इन्शुरन्स कंपनीला विकून तुम्ही दरमहा 7,000 ते 8,000 जी पेन्शन आहे ती पेन्शन मिळेल. पण ह्याच्यामध्ये जर तुम्हाला इन्फ्लेशन जर बीट करायचं असेल, महागाईचा जर जर तुम्हाला साधायचा असेल, तर प्रत्येक वर्षी तुम्हाला 10% तुमच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये जर इन्क्रीमेंट करत गेला तर त्यावेळेला वयाच्या 40व्या वर्षी तो मुलगा महागाईला बीट करून त्याला एक साजेशी आणि चांगली रक्कम मिळेल. तर थोडंसं वयानुसार आपण बघूया की तुम्ही कॅल्क्युलेशन कसं करू शकता. इथं तुम्हाला चॅट जीपीटी ओपन करायचं आहे. एज 5 इयर करा. मंथली कॉन्ट्रीब्युशन इथं मी करतो 5,000 कारण आपण 1,000 एक्झाम्पल मगाशी बघितलंय. तर व्हॉट इज द रिटर्न टिल एज 18 अँड टिल एज 16 किंवा 14 करा. ठीक आहे, मी 14 करतो. बघा 5,000 प्रति महिन्याला गुंतवून एकूण गुंतवणूक त्याच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत 7,80,000 होईल आणि कॉर्पस जो आहे तो 13,50,000 कॉर्पस तयार होईल. हे 10% पण 12% पण रिटर्न मिळतात आणि 12% नक्कीच तुमची रक्कम वाढेल. त्यापैकी 10 लाख रुपये कॅश मिळतील, 10.5 लाख रुपये कॅश मिळतील आणि 2,60,70,000 वर दर महिना त्या मुलाला 1,300-1,400 पेन्शन जी आहे ती पेन्शन चालू होईल. पण त्याच्या वयाच्या 18व्या वर्षी. हे जर 40व्या वर्षात जात आहे तर तुमची टोटल रक्कम गुंतवणूक रक्कम 21 लाख रुपये होईल आणि तुमचा जो टोटल कॉर्पस आहे तो 1,85,00,000 1,95,00,000 रुपये जमा होईल. त्यापैकी 1,10,00,000 रुपये कॅश मिळतील तुम्हाला. ही रक्कम पूर्णतः टॅक्स फ्री आहे, कुठल्याही प्रकारचा टॅक्स द्यायचा नाहीये आणि 40% जी रक्कम आहे ती तुम्हाला अॅन्युइटी व्हॅल्यूवर दर महिन्याला त्या मुलाला 37,000 पेन्शन ते 39,000 पेन्शन अंदाजे दर महिन्याला त्या मुलाला लागू होईल. त्याच्या वयाच्या 40व्या वर्षी तुमचा मुलगा रिटायर होईल आणि तुमचा मुलगा तुम्हाला धन्यवाद देईल की माझ्या वडिलांनी, माझ्या पालकांनी, माझ्या आईनी माझ्यासाठी काहीतरी करून ठेवलं, त्यामुळे मी अर्ली एज रिटायर झालो. तर ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. नवीन नवीन अपडेट मिळत जातील आणि अशीच माहिती तुम्हाला CSC मध्ये किंवा इतर ज्या काही सेवा आहेत त्याची माहिती मिळत जाईल. धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल.